नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार. तुम्ही बघत असाल एक आठवण आणि ही सोनेरी क्षणाची साठवण. आज आपण एका ठिकाणी आलो आहे संभाजीनगरमध्ये. तर इथे आपल्या लहानपणीच्या ओळखीचे काका राहतात. त्यांचं नाव मी सांगणार नाही. त्यांच्या घरी आलो आहे, शोधलंही त्यांना. मी येलदरीला सुद्धा जाणार. येलदरीच्या काही जुन्या आठवणी, त्यांच्या सहवासात आपण जे राहतो त्या लोकांना पण जवळ आणणार आणि रोज एका एपिसोडमध्ये त्या एका सेलिब्रिटीला मी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून साठवून ठेवणार आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देणार आहे. चला बघूयात आपण आता या काकांना किती लोक ओळखत आहेत. चला माझ्यासोबत. या 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 या. तर मित्रांनो, आलो आहे मी त्यांच्या घरात. खूप चांगलं स्वागतही केलं. मी त्यांना भेटवण्याआधी त्यांचा थोडासा एक परिचय देतो. नाव विलास लक्ष्मण चौधरी. 1977ला ते येलदरीला जॉईन झालेत MSCBला. बॅचलर होते तेव्हा आणि तिथं आल्यानंतर त्यांचं लग्न झालं. 3 मुलं झाली. मोठी डिंपल, विशाल आणि विनोद. डिंपलला तुम्ही यूट्यूबला किंवा आपल्या ग्रुपला बघता. डिंपल छोटीशी होती बॉबकटमध्ये आणि फार सिंपल होती. डिंपल आता सिंपल नाही राहिली आहे, खूपच सुंदर. तिचे व्हिडिओज बघा आणि ती खूप चांगल्या घरात काकाने तिला दिलं आणि मला असं वाटतं ती एका काहीतरी उद्योग तिनं महिलांसाठी सुरू केला. तर खूप तिच्यावर एक चांगला एपिसोड आपण तयार करू. पण त्याआधी आपण भेटतो आहेत चौधरी काकांना, म्हणजे VL चौधरी काकांना. ते तुम्हाला त्यांचं घरसुद्धा दाखवतो. इतक्या सुंदर ठिकाणी त्यांचं घर होतं. दार उघडलं की अथांग सागर त्यांच्या घरासमोर. म्हणजे एवढं तळ आणि हलकी झुळक तळ्याची किंवा त्या लाटांची आवाज. खूपच रोमॅन्टिक घर. आणि आज त्या लोकेशनला किंवा त्या जागेला बघण्यासाठी आपण पैसे देऊन अशा ठिकाणी जातो. पण चौधरी काकांनी तिथं बराच दिवस आपले त्यांचा म्हणजे रिटायरमेंटसुद्धा मला असं वाटतं येलदरीतूनच झाली असावी. आणि बस असं मला वाटलं की आपण येलदरीच्या चौधरी काकांना भेटावं आणि त्यांच्याशी तुमची ओळख करून द्यावं. आत्ता सध्या काका करतायत काय? आपल्या संभाजीनगरमध्ये राहतात आणि काकूसुद्धा सोबत आहेत. सगळ्या मुलांची लग्न झाली आहेत. काका आजोबाई झालेत, म्हणजे दोन्हीकडनं आजोबा झालेत. म्हणजे डिंपललाही मुलं आणि विनोद आणि विशाललाही मुलं झालीत. सुनबाई आहेत. दोन्ही एकत्र फॅमिली आहे. खूप सुंदर त्यांचं हे आहे. आणि काका नेहमी अधूनमधून मला भेटतात. आमचं फोनवर बोलणं होत असतं. चला मी काकांशी भेटवतो तुम्हाला आणि बघा काका कसे झाली आहेत आणि काय करतायत आणि मस्त गप्पा मारू एक 5-10 मिनटं त्यांच्याशी. आणि असेच मी आपल्या सहवासात जे लोक, मला थोडा मराठीला प्रॉब्लेम आहे, अशी जी काही सहवासात हमारे रिलेशन में या हमारे सराउंडिंग में जो लोग बचपन में हमारे साथ आए हैं उनसे मैं ज़रूर एक एक करके आपको मिलाऊं. चलिए आज बात तो करते हैं हम लोग चौधरी काका से और काकू से भी. आइए मेरे साथ. चौधरी काका नमस्कार. 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 माझ्या एक आठवण या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी संभाजीनगरमध्ये राहतो आणि मुलं 3 मुलं आहेत. एक मोठी मुलगी डिंपल, विशाल आणि विनोद. 3 मुलं आहेत. तिघांना 2-2 मुलं आहेत. प्रत्येकाला एक मुलगी एक मुलगा. आणि डिंपल काय करते सध्या? डिंपल सध्या पुण्यामध्ये असते. ती त्यांचे काही घरगुती कार्यक्रम चालतात, काही बाहेरच्या देशात मिठाई वगैरे पाठवते. आणि आता ती राष्ट्रवादीच्या याच्याबरोबर काम करते आहे. इंग्लिश शाळा काढलेली आहे तिने. इंग्लिश शाळा सांभाळते ती, जास्त करून शाळा सांभाळते. विनोद आणि विशाल काय करतात? विनोद आपला MSCBला लागलेला आहे. MSCBला ऑपरेटर म्हणून आहे. आणि विशाल कंपनीमध्ये आहे. ग्रीव्ज कॉटन कंपनीमध्ये तो कामाला आहे ते. बरं काका, तुम्ही येलदरीला केव्हा आला होता? मी येलदरीला 1977ला एप्रिल महिन्यामध्ये आलो होतो. आणि मग तिथून किती वर्ष येलदरीला आपण तिथे मी जवळपास 35 वर्ष येलदरीला सर्व्हिस झाली माझी संपूर्ण. बाहेर कुठेही बदली झाली नाही. तुम्ही तुमचं जन्मस्थान कुठलं? म्हणजे माझं जन्मस्थान जळगाव जिल्हा, फैजपूर आमोदा. आणि काकूचंही तेच. काकू कुठे मिळाले तुम्हाला? काकू फैजपूरला मिळाल्या. अच्छा. आमच्या मामाच्या गावाला. अच्छा, म्हणजे तुमचे काकूसोबत पहिल्यापासून रिलेशन होते? नाही, नवीन स्थळ मिळालं. बरं. आणि तुमचं लग्न कोणत्या साली झालं? माझं लग्न 1978ला झालं. 78ला 19ला 1918 मे. बघा काकूंना लग्नाची डेट काकांना आठवत नाहीये. 77, 78, 79 3 वर्षाचा गॅप. 18 मे 19ला लग्न झालं माझं. ओके. आणि म्हणजे
म्हणजे तुम्ही एलदरीत आल्यानंतरच तुमचं लग्न झालं? हां, येलदरीमध्ये आल्यानंतर 2 वर्षांनी लग्न झालं. आणि तुम्ही एलदरीला कुठल्या डिपार्टमेंटला होता काका? येलदरीला मी जनरेशनला MSCBला होतो. आणि कसे तुम्हाला ते एलदरीचे काही दिवस आठवतात? हो, आठवतात ना. सुरुवातीला एकदम बोर झालं पाणी कमी असल्यामुळे तळ्यामध्ये. नंतर खूप छान दिवस गेले. 35 वर्ष कुठे गेले मला समजलं पण बरं, नाही. एलदरीच्या काही आठवणी सांगू शकता? काही आठवण काकू तुमची एलदरीत, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमच्या एलदरीत सूण म्हणून आलात तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे काही सांगता येईल का? काही आठवण असेल तुमची नाही, त्यावेळेस तर करमत नव्हतं तिथं सुरुवातीला? मग मग नंतर कसं? नंतर करमायला लागलं, म्हणजे ओळखी झाल्यानंतर सगळ्यांच्या. मग तुमच्या आठवणीतली कोणी लोक आजूबाजूला कोण होते तुमच्या? आठवणीतले भरपूर आहेत तसे. आता जुने आरडे म्हणून होते, साठे, आणखी आत्रे काका, आणि बाजूला भाभी, कुठल्या भाभी? कुमार भाभी. ते सिटी पाटील पण तुमच्या बाजूला? हा, शिटी पाटील होते. तर काका काही आठवणी सांगा ना एलदरीच्या. आठवणी म्हणजे जुना काळ आमचा एकदम सुवर्ण काळ होता. आणि त्यावेळेस तिथे करमणुकीकरिता काही नव्हतं, तर आम्ही बाहेरून पिक्चर वगैरे आणून तिथे हॉलमध्ये दाखवत होतो. ते पण फक्त सर्व लोक येत होते. पुन्हा नाटकं वगैरे एवढे होत होते, नाटकं एवढे सुंदर होत होते, बक्षिसं मिळत होते. आणि लहान मुलापासून सर्वांना नाटकाचा फार छंद होता. त्यातला मोहन सोळंके म्हणजे सोहन म्हणजे नाटकातला एक मोठा कलाकार. प्रत्येक गोष्टीला मी येतो म्हणणार आणि सर्व नाटकाला गाजवलं त्यांनी. त्याचे डान्स वगैरे पाहून सर्व लोक फार खुश होत होते. तुम्ही माझं कौतुक करताय कारण की नाही ठीक आहे, त्यावेळेस असेलही मी करत. नाही होत, लहान होता पण कौतुक करण्यासारखंच कार्यक्रम करत होता. आणि एलदरीच्या गणपतीचे जे दिवस हा, गणपती MSCB आणि सिव्हिलचे सिव्हिलचे एकत्र. वेगवेगळे गणपती मंडळ होती आणि ते कॉम्पिटिशन चालायचं. कॉम्पिटिशन चालायचं. इरिगेशन आणि MSCBचं कॉम्पिटिशन चालायचं. त्याच्यामध्ये MSCBचा फर्स्ट नंबर राहायचा प्रत्येक वेळी. आणि तिथं पण नाटकं वगैरे व्हायचे. स्टेज बांधलेलं होतं आम्ही. आमच्याकडे नाटक वगैरे होतं. इरिगेशनचंही नाटक वगैरे होत होते. मग आम्ही दिवस ठरवून टाकायचं, एक दिवस तुम्ही घ्या, एक दिवस आम्ही घ्या, असे नाटकं होत होते. आणि पिक्चर दर बुधवारी पिक्चर, बाजारच्या दिवशी पिक्चर ठेवायचो आम्ही. त्याला तिकीट होतं काही? हां, तिकीट आधी 25 पैसे उगं नामीला ठेवलं होतं. बरं, खेड्यापाड्याचे लोक येत होते. त्यासाठी लागणारे हे प्रोजेक्टर वगैरे ऑलरेडी आपल्या संस्थेकडे होतं की म्हणजे MSCB? ते ऑलरेडी करमणुकीसाठी MSCBने प्रोजेक्टर दिलेले होते आम्हाला. त्या प्रोजेक्टरमधून आम्ही पिक्चर दाखवतो. पुण्याहून पेट्या आणायचे एकबोटे चित्रसंपदा यांच्याकडून आणि पिक्चर दाखवत होतो. जो पाहिजे तो पिक्चर तो आम्हाला पुरवठा करत होता. अधिकारी पण त्याला म्हणजे खुश होऊन आम्हाला सवलती देत होते. व आपल्याला करमणूक नाही म्हणून तुम्ही जा, पिक्चर आणा. सर्व ते व्यवस्था तशी होत होती आमच्याकडे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो कारण की मी त्या वयाचा तर नाही, पण जसं मला कळतं, मी आता 50शी गाठली आहे. आणि जसं मला कळतं ना, त्या काळामध्ये एवढे एंटरटेनमेंटची साधनं नव्हती. बिल्कुल एंटरटेनमेंट काही हो ही नहीं सकता था. सिर्फ अगर गाने सुनने हैं तो किसी के पास टेप रिकॉर्डर हो या कोई साउंड सिस्टम हो, है ना, ऐसी कुछ चीज़ें थी जिसके ऊपर, या तो फिर बिना का गीतमाला बुधवार को आता था रोज़ शाम को 8 बजे, बस वही देख के लोग इंटरटेन हुआ करते थे. आज जैसे हमारे हाथ में बहुत अलग अलग गैजेट्स आ गए हैं, डिवाइसेस आ गए हैं, जो MP3 देखते हैं या फिर वीडियोस बनाते हैं, तो बिल्कुल वो कुछ रहा नहीं. लेकिन उस समय इंटरटेनमेंट का कोई साधन नहीं था. तो वहाँ की संस्थाएं, तिथली संस्था अशी काहीतरी प्रोजेक्टर आणि ड्रामाज, नाटकं गणपतीमध्ये करायची किंवा आठवड्याला एक सिनेमा दाखवायचा. त्या काळात मी गहिरी चाल, मेहबूबा, बरेचसे असे सिनेमे तिथं आम्ही छोट्या प्रोजेक्टरवर पाहिलं. तिथं GM पटेल काका होते. ते आता ते आपल्यासोबत नाही आहेत, राहिले नाही आहेत. GM पटेल काका त्याचे ते ऑपरेटर होते, तुम्हाला आठवत असेल कदाचित. आणि आम्ही बिलकुल मैदानात खाली असं बसून बस GM पटेल काका कधी येतील आणि तो सिनेमा कधी प्ले होईल आणि तो प्ले करायचा आणि तो सिनेमा पूर्ण रात्रभर बघून बसून बघायचा, जमिनीवर बघून. काय कसली दिवस असतील ती, विचार करा. एवढं एंटरटेनमेंटचं काही साधन नव्हतं. आणि तेव्हा चौधरी काका पण तिथे होते. काका, मला हे विचारायचं होतं की तुम्हाला आठवतं की एलधरीला बघायला खूप दुरून सहली यायच्या? हो, पूर्वी सहली यायच्या. प्रत्येक शाळेच्या मराठवाड्यातल्या भरपूर सहली येत होत्या. डॅम पाहायला, त्याच्यानंतर आमचं पॉवर हाऊस पाहण्यासाठी येत होत्या. म्हणजे नेमकं आपल्या काय म्हणजे काय आहे? धरण पाहण्यासारखं म्हणजे धरणावरून खालचा सीन आणि डॅमचा सीन, म्हणजे धरणाचा सीन जो, पाण्याचा सीन जो दिसत होता, तो डॅमच्या मध्यभागी गेल्यानंतर चांगला वाटत. डॅममध्ये नेमकं असं काय, म्हणजे असं म्हणतात की त्या पाण्यावर वीज तयार होते तिथे? पाण्यावर तिथे वीज निर्मिती केंद्र आहे
असे किती हायड्रो पॉवर स्टेशन म्हणून त्याला म्हणतात, येलदरी विद्युत केंद्र. आणि तिथे 7.5 मेगावॅटचे 3 मशीन आहेत. असं 22.5 मेगावॅट विद्युत निर्मिती तिथून होते आणि जास्तीत जास्त विद्युत निर्मिती केली जाते तिथे. तिथून ती वीज कुठं पाठवली जाते म्हणजे तिथून वीज ग्रीडला जोडली जाते. ग्रीडमधून मग महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकते. त्याच्यामुळे येलदरी धरण असं होतं. आणि विद्युत केंद्र, महाराष्ट्रातलं विद्युत केंद्र असं आहे की सर्वात लवकरात लवकर सुरू होणारं विद्युत केंद्र म्हणजे येलदरी. महाराष्ट्रात भरपूर विद्युत केंद्र आहेत पाण्यावर चालणारे, परंतु येलदरीचं फार महत्त्व आहे. तसं मशीन कुठेच नाही. आणि बाहेरचं एशिया कंपनीचं मशीन आहे ते. आणि जवळपास 25-30 वर्ष तर त्याला उघडायची गरज पडली नाही. वरच्यावर मेंटेनन्स करायचं आणि मशीन चालत होते. नंतर एकच वेळ मेजर त्याचं रिप्लेसमेंट करून घेतलं. बरं काका, मला एक विचारायचं होतं. पूर्वी खूप मोठा स्टाफ MSCB आणि सिव्हिल पाटबंधारे विभाग इथं होता हो, पण आता जर मी मागच्या वर्षी येलदरीला गेलो तसं काही जाणवत नाही. सगळे MSCB आणि सिव्हिलचे लोक सोडून गेली आहेत किंवा तो आता स्टाफ तिथं नाही आहे. त्याचं काही कारण सांगता येईल का काका? तो स्टाफ असा नाही आहे की गव्हर्नमेंटनं भरती बंद केली. भरती बंद केल्यामुळे जो माणूस रिटायर झाला किंवा बदलीवर गेला त्याच्या जागेवर पुन्हा माणसं आली नाहीत. बरं, मला हे म्हणायचं की येलदरीला एवढे लोक जे काम करत होते, एवढ्या लोकांची गरज त्या येलदरीला होती आणि त्या डॅमला होती. आज ती लोक नाही आहेत. मग हा डॅम म्हणजे वाऱ्यावर आहे की? आता तो डॅम म्हणजे वाऱ्यावर सुटल्यासारखा आहे. तिथे कोणी सुरक्षा व्यवस्था अजिबात कोलमडलेली आहे. MSCBला बी प्रायव्हेट भरती झालेली आहे. सुरक्षा व्यवस्था सर्व खाजगी याच्यात आहे. आणि आपले MSCBचे एम्प्लॉई फार कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे फक्त लेबरकडून काम करून घेतलं जातं. त्याच्यामुळे मशिनरची सुरक्षा तेवढी पहिल्यासारखी राहत नाही. पण जे कर्मचारी आहेत ते फार व्यवस्थित चालवून घेतात. लेबरकडून सुद्धा काम करून घेतात. तसं इरिगेशनला कमी स्टाफ झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे फार कमी लोक राहतात. एखादा अधिकारी राहतो आणि बाकीचे खालचे वर्कर आहेत तिथे. मेंटेनन्स डिव्हिजन गाड्यांचं ते बाहेर निघून गेलेलं आहे. लिफ्ट इरिगेशनचं डिव्हिजन सब डिव्हिजन बंद झालेलं आहे. अशी व्यवस्था झालेली आहे. मला आहे मात्र शाळा नवीन बांधण्यात आलेली आहे. सेंट्रलच्या ह्याच्याप्रमाणे ती शाळा व्यवस्थित चालू आहे. पण आता कर्मचारी नसल्यामुळे तिथे विद्यार्थी नाहीत. खेड्यापाड्याचे विद्यार्थी येतात. बरं, मला काकाला एक चांगला प्रश्न विचारायचा की काका जेव्हा येलदरीला आले म्हणजे 1977 साली, त्यांना हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे पण मी त्यांना विचारणं गरजेचं समजतो. कारण की काय आहे ना, तेवढ्या किती आनंदी होतात. काकांना त्या काळी त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांना किती सॅलरी होती येलदरीमध्ये, आणि आज एवढं पैसे कमवूनसुद्धा ते दिवस चांगले होते की आजचे दिवस? 77ला माझा पहिला पगार 93 रुपये निघाला होता. त्याच्यानंतर पूर्ण पगार 340 रुपयापर्यंत गेला आणि त्या पगारामध्ये मी खुश होतो. त्याच्यानंतर लग्न झाल्यावरही पगार चांगला होता. पण त्या 500 चांगला म्हणजे तरी मला 450 ते 500 रुपये मिळत होते. क्या बात. देखिए दोस्तों, एक सेकंड का देखिए, 400 रुपीज सॅलरी 30 डेज, 30 दिवसाची फक्त 400 रुपये. त्या दिवशी तुम्हाला 400 रुपये मिळायचे. आजच्या घडीला तुम्ही किती जरी कमवलात आनंदात? नाही 400 रुपये आज एका दिवसाला कमवलं तरी काही परवडत नाही. ते महिन्याला 400 रुपये मिळणारे खूप आनंद होता. आणि त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस साहेब म्हणजे VL चौधरी काका यांच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन सर्वांचा वेगळा होता. सगळ्यांचा. म्हणजे इंजिनियर लाईनला किंवा त्या घरांमध्ये राहणारी सगळी लोक रिच आणि वेल सेटेड, आणि त्यांच्याकडे पाहण्याचा आमचा पण दृष्टिकोन वेगळा की साहेबांच्या मुली साहेब येतात जातात नाही का, तो होता. आणि त्या काळात तेवढ्या पैशामध्ये ते आनंदित होते, ते इंजिनियर असताना किंवा जॉबला असताना. मस्त काका. पुढे जास्तीत जास्त आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला 5 ते 7 हजार पगार असेल. फार कमी पगार होते पूर्वीच्या काळी. नवीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले तर कमी होता. काहींना 10,000पर्यंत होता. बाकी 10,000च्या आतच सर्व होते. आणि खूप आनंदी दिवस होते. टोपल्याने आंबे यायचे. टोपलंभर आंबे घेतले तरी 2 रुपयात टोपलं, 3 रुपयात टोपलंभर आंबे भेटायचे. आता किलो लागला आहे. ते 100 रुपये 200 रुपये किलोचे आंबे आम्हाला त्यावेळेस फुकट मिळत होते येलदरीला. तुमच्या घरात स्वतः झाडं होते ना? हां, माझ्या घरामध्ये 2 झाडं होते. आता ते विकत घ्यायची गरज नाही. आमच्या प्रत्येक एम्प्लॉईच्या घरामध्ये 1-2 झाड होतं. आम्ही एकमेकाला ते आंबे तोडल्यानंतर पिकल्यानंतर देतो. मित्रांनो, त्या काळामध्ये येलदरीला लोकसंख्या पूर्ण 3000 होती. आणि 3000 लोकसंख्येमध्ये
काही असे आयकॉनिक लोक होती, म्हणजे येलदरीला लागणारा डॉक्टर, येलदरी लागणारा जनावरांचा डॉक्टर, येलदरीला लागणारे अशी खूप युनिक लोक, म्हणजे येलदरीला न्हावी हवा आहे, म्हणजे त्या गावाला न्हावी हवा आहे, त्या गावाला डॉक्टर हवा आहे, त्या गावाला मिल्क प्रोव्हाइड करणारा हवा आहे. तर त्या काळामध्ये चांगले डॉक्टर्स किती होते? आपण काकांना विचारू. काका, आमच्याकडे आरोग्याच्या दृष्टीनं फक्त 2च डॉक्टर होते खाली. एक डॉक्टर जयस्वाल आणि एक डॉक्टर मुंडे. हे डॉक्टर जर कोणाकडे यायचं असलं आणि त्यांची गाडी निघाली, त्या गाडीच्या आवाजावरून आम्ही सांगतो की डॉक्टर आपल्या वर येत आहे, जयस्वाल डॉक्टर येत आहे का मुंडे डॉक्टर येत आहे. त्यांच्या 2 गाड्या वेगवेगळ्या होत्या, त्याच्यावर आम्ही सांगू शकत होतो. त्यावेळेस 2च डॉक्टरांची सर्व सांभाळ करत होते आमचा. हर किसी का इलाज डॉक्टर जयस्वाल और डॉक्टर मुंडे. आणि त्या काळचा काळ, त्यावेळेस आमच्या घरासमोर मच्छीवाले मच्छी आणायचे. मच्छी पकडून आल्यानंतर ते ट्रक मुंदाजीराव चव्हाण होते चेअरमन मच्छीमारचे. ते ट्रकनी कलकत्त्याला 3-3 गाड्या मासे पाठवत होते. येलदरी जो ये गांव है ना, ये गांव बिजली निर्मिती के लिए काफ़ी फेमस रहा है पहले से. और ख़ास बात ऐसे कि पानी का बहुत ज़्यादा स्टोरेज होने के कारण आसपास का इलाका पूरा ग्रीनरी में था. मतलब यानी कि काफ़ी सारी खेती उगा करती थी वहाँ पे. और दूसरी बात ऐसी थी कि येलदरी में इतना बड़ा तालाब था और वहाँ की पानी की जो फ़िश यानी मच्छी है वो हावड़ा ब्रिज यानी कलकत्ता तक एक्सपोर्ट हुआ करती थी. तो उस ज़माने में मैंने देखा है कि 100 kg का एक फ़िश था. मतलब 2-2 लोग एक फ़िश को उठाते थे. ऐसे फ़िश मैंने अपनी आँखों से देखी है. तर तो एक वेगळा आनंद होता. आणि आज एवढ्या चांगल्या सोन्याची खाण आपल्या येलदरीमध्ये आहे, पण तिथं तशी मासेमारी होत नाही किंवा तो बिझनेस आता तसा राहिला नाही. काकांशी गप्पा मारताना खूप भावुकही झालो बऱ्याच वेळा. मी ऑन कॅमेरानं मी सांगणार नाही, पण खूप काही गोष्टी आनंदाच्या होत्या आणि काकाला आणि काकूला बोलून खूप चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते कळवा. आपण या एपिसोडनंतर परत दुसऱ्या एपिसोडमध्ये एका चांगल्या सेलिब्रिटीला मी परत भेटणार आहे. आणि असेच आपण आपल्या सहवासात जे जे लोक आली आहेत याच्या आधी आणि म्हणजे येलदरीच्या काळामध्ये ज्यांनी 70, 80, 90चा काळ येलदरीमध्ये घालवला आणि ते आज काय करतायत, कसे आहेत. काकू काका एकदम आनंदित आहेत आणि काकांना आणि काकूला आणखी दीर्घ आयुष्य लाभो, आणखी 100 वर्ष पुढं जगो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक आठवण या चॅनलतर्फे आणि एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण या चॅनलमध्ये मी असेच नवीन नवीन व्हिडिओ मी परत घेऊन येत राहील. तोपर्यंत तुम्ही माझं हे चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हे चॅनल दुसऱ्यांना शेअरसुद्धा करा. थँक्यू.